air traffic control. You're cleared for takeoff. नवी मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाला मोठं यश मिळालं असून पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे ड्रग्ज मागवून पंजाबच्या मार्गानं नवी मुंबईत त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अँटी नार्कोटिक्स सेलनं विशेष कारवाई करत बलजीत सिंग, गुरप्रताप सिंग आणि कर्णजित सिंग या आरोपींना पुण्यातील चाकण परिसरातून ताब्यात घेतलंय। या आरोपींकडून 28.6 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील किंमत सुमारे 41 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी 15 जणांचा शोध पोलीस घेत आहेत। या रॅकेटचं जाळं राज्याबाहेरही पसरलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान आरोपींकडून ऑस्ट्रिया बनावटीची पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं देखील जप्त करण्यात आली। हे शस्त्र नेमक्या कोणत्या उद्देशाने वापरलं जाणार होतं याचा तपास पोलीस करत आहेत। नवी मुंबई पोलिसांची ही कारवाई मोठी मानली जात असून ड्रग्ज विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला यामुळे बळ मिळालंय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता वर्तवली जाते। आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षापासून नशामुक्त अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सिने जो स्टार आहे त्याला पण बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम केला होता। तेव्हापासून आपण हेल्पलाईन जारी केलेले आहेत। आपले जे चॅनल्स आहेत व्हॉट्सॲप, ट्विटर याच्यावरून आपण प्रसिद्धी देतोय। हेल्पलाईन नंबरवरून आपल्याला माहिती मिळते आणि ह्या अभियानाअंतर्गत आम्ही 6 गुन्हे जे पंजाबमधून जे ड्रग्ज येणार आहे येते त्या संदर्भात आपण 6 गुन्हे आपण दाखल केले होते। त्यामध्ये 40 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। जवळजवळ 6 कोटीचा माल आपण हस्तगत केला होता आणि त्याच गुन्ह्याचा तपास त्यातल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला तपासात निष्पन्न झाले की पंजाब मार्गे एक ट्रकमधून कंटेनरमधून पाहिजे आरोपी जो बलजीत सिंग आहे तो घेऊन येतोय असं आम्हाला तपासात निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याचा नाशिकपासून फॉलो केला त्याला आणि नागरगोजे जे गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आम्ही त्याला पकडलं आणि हे आपल्याला 82 ग्रॅम हेरोईन सापडले, एक पिस्तूल सापडले ऑस्ट्रिया बनावटीचं, 2 हे मिळालेत 4 राऊंड आणि 2 मॅगझिन भेटले आणि ह्या कारवाई 14 तारखेला झालेली आहे शनिवारी। त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे ती 18 पर्यंत आहे। आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे जे इथले फूड सोल्जर आहेत, जे पेडलर आहेत, जे ॲक्च्युअल गिरायकांना सप्लाय करतात त्यांचा पण शोध आपण घेत आहोत आणि ते पण आपण रॅकेट नष्ट करत आहोत। अशा प्रकारे ही आपली मोठी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पूर्ण होत आहे। ट्रक आणि रेल्वे मार्गे पण यायचं। आता जो कंटेनर आला होता तो मध्य प्रदेश मार्गे नाशिक, धुळे, नाशिक असा आला होता आणि त्याला नाशिकपासून आपण फॉलोअप घेत होतो। पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येतं ते पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान असं मार्गे ड्रोनद्वारे येतं आणि ड्रोनद्वारे ते आपल्या भारताच्या हद्दीत उतरवलं जातं आणि मग तिथून ते पूर्ण भारतभर सप्लाय केलं जातं। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।